सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्रातर्फे आज विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड झाला 8 ऑक्टोबरला, तर त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडच्या अंदरचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे, त्याचबरोबर एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि एका बॅचमधून किती पोरं या ठिकाणी रनिंग या ठिकाणी पास होत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे, घड्याळ ग्राउंडच्या अंदर नेऊ देते का, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवत आहे आणि ग्राउंडच्या अंदर उंची किती या ठिकाणी घेतल्या जातात, एससी कॅटेगरीची, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन या कॅटेगरीचे, हे सर्व माहिती मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची माहिती सांगणार आहे। काय काय या ठिकाणी प्रोसेस आपला ग्राउंड या ठिकाणी किती वाजेपर्यंत होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या चुका नाही करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ट्रॅक कशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरचा सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड 8 ऑक्टोबरला होतं तर ते मुलं कालपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर आले होते, कारण की पहा एक दिवस अगोदर आहे, कारण की अर्जंट या ठिकाणी ज्या तारखेला आपलं ग्राउंड आहे त्या तारखेला येणं होत नाही, कारण की सकाळी तो रिपोर्टिंग टाइम आहे सर्वांच्या हॉल तिकीटवर, तो रिपोर्टिंग टाइम हा सकाळी 6 वाजताचा आहे। तर त्यामुळे एक दिवस अगोदर या ठिकाणी ग्राउंडवर आहे, जेणेकरून आपला आराम त्या ठिकाणी होणार आहे। आणि ग्राउंडच्या समोर जे विद्यार्थी मित्रांनो कुठेही पोरं या ठिकाणी फुटपाथवर सुद्धा काही ठिकाणी मुलं झोपत आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी लायब्ररी वगैरे, लायब्ररीमध्ये सुद्धा काही पोरं त्या ठिकाणी झोपत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, जर तुम्हाला जर हे पडत नसेल तर मग तुम्ही रूम सुद्धा त्या ठिकाणी करू शकता, हे तुमच्यावर एक डिपेंड करते, लक्षात ठेवा। तर एक दिवस अगोदर या ठिकाणी या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला डायरेक्ट नाशिकला येता आणि नाशिक सेंटर पासून हे जे सीआयएसएफचं जे या ठिकाणी फिजिकल चालू आहे हे सेंटर खूप जवळ या ठिकाणी आहे, रेल्वे स्टेशन बस स्टॉप पासून, रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप एकाच जवळ आहे, लागून आहे एकाला एक। ठीक आहे, तर या ठिकाणी आज भरती कशा प्रकारे झाली तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचा अनुभव तुम्हाला सांगत आहे आणि त्याचबरोबर घड्याळ या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अलाउड आहे, एक लक्षात ठेवा, घड्याळ आपल्याला नेऊ देते। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात अगोदर सकाळपासून मुलं या ठिकाणी 6 वाजतापासून रांगेमध्ये लागले। मुलांना 6 वाजता गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी सीआयएसएफ वाले चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल डायरेक्ट घरी पाठवल्या जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, हे 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी कंपल्सरीच आहे आणि त्याचबरोबर हे 2 डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मली फॉर्म आहे, पर्सनल माहिती आपली त्या फॉर्मवर लिहावं लागते, आपलं नाव वगैरे झालं, आपल्या इथं नाव झालं, सिग्नेचर वगैरे झालं। ठीक आहे, नॉर्मली तो फॉर्म आहे। ठीक आहे, हा फॉर्म वगैरे लिहून झाल्यानंतर मुलांची त्या ठिकाणी काय होत आहे, उंची मुलांची त्या ठिकाणी घेतलं जातं आणि उंचीमध्ये स्टार्टिंगला पोरं त्या ठिकाणी काढत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर उंची या ठिकाणी जे किती घेत आहेत, आता तुम्ही एससी कॅटेगरीचे पोरं असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल, ह्या 4 कॅटेगरीसाठी जे उंची या ठिकाणी लागत आहे पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागत आहे आणि 170 सेंटीमीटर पेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी त्यांना दिसलं तर फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे। आणि त्याचबरोबर छाती आपली 81 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून आपली 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी उंची छाती घेतलं जात आहे। आणि जे पोरं फक्त एसटी कॅटेगरीचे आहे तर एसटी कॅटेगरीच्या पोरांसाठी जी उंची घेत आहे 165 सेंटीमीटर उंची घेता आणि छाती घेता या ठिकाणी 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीचे पोरं असाल तर हे उंची छाती मोजल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर आणखीन त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी पाठवलं जात आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी रनिंगसाठी त्या ठिकाणी ग्रुप बनत आहे, एका ग्रुपला 50-50 पोरं या ठिकाणी 50-50 पोरांचा ग्रुप या ठिकाणी बनत आहे आणि एका दिवशी जर आपण पाहिलं तर 1500च्या वरता या ठिकाणी पोरं या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येत आहे। आणि पहा एका बॅचमध्ये आज 50 पोरं या ठिकाणी त्यांनी रनिंगसाठी सोडले। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला ट्रॅक कसा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे ग्राउंड आहे हे मैदानावर ग्राउंड होत नाही, एक लक्षात ठेवा। तर आपलं या ठिकाणी रोडावर ग्राउंड आहे, डांबरी रोड आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी धावायला लावत आहे। तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा आपली उंची छाती झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय होत आहे, बायोमॅट्रिकची प्रोसेस त्या ठिकाणी मुलांची होत आहे। मुलांचे बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी घेतलं जात आहे। ज्यावेळेस उंची छाती झाली, उंची
छाती झाल्यानंतर मुलांचे बायोमॅट्रिक्स होत आहे। बायोमॅट्रिक झाल्यानंतर मुलांच्या दोन्ही पायाला चिप लावून दिलं जात आहे। चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर 50-50 ची बॅच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बनत आहे। एका बॅचला 50 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी धावण्यासाठी सोडत आहे आणि घड्याळ तुम्ही या ठिकाणी न्या, कारण की घड्याळ या ठिकाणी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की घड्याळवरच आपल्याला कळणार आहे की आपला टायमिंग या ठिकाणी किती झाला। आणि घड्याळ न्यू देते या ठिकाणी, ओपनली घड्याळ न्यू दे, कोणी त्या ठिकाणी तुम्हाला कल्ला फाडणार नाही। तुम्ही डायरेक्ट जरी घड्याळ घालून गेले तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी कल्ला फाडणार नाही की बा घड्याळ काढ म्हणून, ठीक आहे। तर घड्याळ न्यू देते, घड्याळ अलाउड आहे या सेंटरवर, ठीक आहे। न्या तुम्ही आठवणीने घड्याळ न्या, कारण की घड्याळवरच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करता येणार आहे। एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी टाइम आपल्या 6.5 मिनिटांमध्ये आपल्याला रनिंग कशा प्रकारे मारायची आहे, आपला टाइम किती झाला आहे हे मॅनेजमेंट करणं आपल्या घड्याळच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे, लक्षात ठेवा। तर घड्याळ तुम्ही न्या। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 50 पोरं त्यांनी रनिंगसाठी सोडले, जसं त्या ठिकाणी तिथून सोडत आहे स्कॅनर पासून तसा आपला टायमिंग त्या ठिकाणी चालू होत आहे चिपमध्ये, ठीक आहे। तर आज एका बॅचमध्ये 50 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 26-27 पोरांनी रनिंग काढली होती आणि बाकीचे पोरं त्यामध्ये रनिंगमध्ये फेल गेले होते, ठीक आहे। आणि एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 29 विद्यार्थ्यांनी रनिंग काढले आणि बाकीचे पोरं त्या ठिकाणी फेल झाले होते, ठीक आहे। तर कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त पोरं रनिंग काढत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये कमी पोरं रनिंग या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे। आणि रनिंगसाठी जो टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे 6.5 मिनिटाचा टाइम आपल्याला दिला जात आहे। तर 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। 6.5 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपण फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे जागेवरच, ठीक आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे। मुलं सकाळी त्या ठिकाणी 6 वाजता गेटच्या अंदर एंट्री देत आहे, तर त्यांचं जे ग्राउंड या ठिकाणी होत आहे 10 वाजेपर्यंत त्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। लवकरच आपल्याला गेटच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाठवून देते, एक लक्षात ठेवा। ग्राउंड सर्व ग्राउंड झाला आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी पाठवलं जाते आणि तुमचं जर स्टार्टिंगला जर तुम्ही या ठिकाणी फेल झाले रनिंगमध्ये म्हणा तर तुम्हाला तेव्हाच आपल्याला घरी या ठिकाणी सेंटरच्या बाहेर या ठिकाणी पाठवलं जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे सुरुवातपासून शेवटपर्यंत प्रोसेस आहे आणि या ठिकाणी जास्त पोरं या ठिकाणी ग्राउंड नेण्यासाठी येत आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं, ठीक आहे। तर पहा एक दिवस अगोदर या, कारण की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस आपल्याला यायचं आहे आणि राहण्याची व्यवस्था नाही आहे, काही पोरं फुटपाथवर सुद्धा राहतात। तर येताना चादर आपल्या बॅगेत असू द्या, 2 चादरा राहू द्या, जेणेकरून आपल्या या ठिकाणी शांततेने झोप झाली पाहिजे, ठीक आहे। आणि आपलं या ठिकाणी आपल्याला थंडी वगैरे लागली नाही पाहिजे, ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। चादर वगैरे सोबत नाही, कारण की थंडे पाण्याचे दिवस आहे, तर चादर वगैरे नाही, कारण की कुठे आपल्याला झोपा लागते तेवढंच आपल्याला आराम होणार आहे, ठीक आहे। तुम्ही जर चादर वगैरे आणलं नाही तर आपल्या जीवाचा या ठिकाणी वाखा होणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। बऱ्यापैकी पोरं या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येतात आणि बरेच पोरं रनिंगमध्ये सुद्धा काढत आहे, काही विद्यार्थी उंची छातीमध्ये सुद्धा काढत आहे, ठीक आहे। आणि हे अशा प्रकारे संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुमचं ग्राउंड कधी आहे हे नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की बाकीच्या मुलांचा ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ज्यांचं सुद्धा ग्राउंड लेट असेल, ज्यांचं सुद्धा 14 तारखेनंतर असेल, 10 तारखेनंतर असेल, तर तयारी या ठिकाणी फिजिकलची चालू द्या, या ठिकाणी ग्राउंड आतापासून आपलं चालू द्या, कारण की अजूनही आपल्याजवळ टाइम या ठिकाणी राहिलेला आहे। रोजच्या रोज या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।